गेल्या व कोणीच मला ऐकत नाही आते बाई. काय झालं बाई? कोण आहे कोण आहे वा? काय झालं बाई? कोण आहे कोण आहे? इकडे लढत पडत काय लागली? कोण आहे वा? थांबा थांबा आली. बाबा काय झालं गंगू? काय कोण कल्ला करत आली? हा काय झालं बाई? आते बाई मला लपव कुठे तरी. काय झालं? काय काय केलं तुम्ही? हा बाई गंगे आता तू गंगाराम तुला मारते का? मार निघ माघारा तू. साजरी तू रट्टे खाय त्याच्याच लायकीची आहेस तू. हा कुठे आहे तो? थांब मी सांगतो तुला की माघारात लपली हे कांड साजरी म्हणून. काय केलं तुम्ही आता? हा काय केलं? आते बाई मी कोणाला काय नाही केलं. तुमचं पोरग नाही मारत ना माय मले व मले पिसापुटी मारते. काही नाव घेत राहते. खाली तिचं नाव घेऊन राहिली. असं नाव न काढू. तिची याद काढली की ती येते पाहिलं नाही का? हा तिची खाली याद काढून राहिली तू. आते बाई मी याद नाही काढून राहिली. ती आली येते नाही आली. आते बाई ती मामा मग लागली. त्या रोजी जेवता जेवता माघारी इशे निघाला ना तिचा. त्या दिवसपासून ते मामा घुसला गेले. आते बाई पिंकीच्या अंगात घुसली. माघारी गुलाबजामचं कुठं खाऊन राहिली ती. कसं करू सांगा ना आते बाई. तुमच्या पोराला म्हटलं तुझं पोरग मला येण्यात काढते. मला म्हणते तू मेटच म्हणते भूतगीत काही नसते. आते बाई तुम्ही सांगा आहे की नाही? पिसापुटीचं भूत आहे की नाही? आहे बाई पिसापुटीचं भूत आहेच माय. समजा गावाला येते ना हन्यास आणलाय. पण कशी तरी ते शांत असले तर बरं राहते. गाव शांत राहते. माय तिला कोण डिचवलं? कसं काय झालं हे? गंगे इमानदारीनं बोलतं काय? सखर सांग गंगे. हा बाय हिच्या जर काही खोटं बोलशील ना तर मग म्हणशील की सांगलं नाही. आते बाई कोणाची शपथ घालायला लावा. तुमची शपथ. तिकडे माझी शपथ न घालू. स्वतःची शपथ. तरी बी पिसापुटीचं भूत मला दिसलो. पिसापुटी मागं लागली. त्या रोज मी वावरात गेली तू ती तसंच झालो. आता बाई मी तुम्हाला सांगून राहिले ऐका मार कोणी विश्वास नाही ठेवून राहिला. पिसापुटी आली बरं. माय बाई हो कसं झालं गंगे हे? आता काही खरं नाही गावाचं. आता गावावर प्रहरच येणार आहे. तुला दिसली का ते? बस ज्याला दिसली त्याला सोडत नाही मग पिसापुटी. तुला नावराशी उतरली गंगे. आता तुला काही खरं नाही. कोणी तुला वाचू शकत नाही गंगे. त्या घरातून तू माघारात येईन माहिती. कशावा आते बाई भले लप्पा कुठेतरी. मी तुमचीच हो ना. मी कुठे जाऊ मला काही सुचून नाही राहिलं. मला लय लागू राहिला. मला कोणा ते दिसते ती. मला आवाज देते म्हणते गंगी गुलाबजामुन करून असते. बाई ते खाताच मेली होती बाई. तिचा खायात लय जीव आहे. ते खाता मेल्याच्यानं तिचा आत्मा काही तृप्त होऊन गेला नाही गंगे. ती आता खाले आली. आता तिले खाऊ घाल. मी नाही खाऊ घालत. तुम्ही घाला आता बाई. तुम्ही मोठ्या दाट्या. मी सांगतो करून देतो. तुम्ही खाऊ घाला. मी नाही घालत तिले खाऊ. तुले दिसली ते तू हातच खाते ते. आता कोणाच्या हातचं नाही खाते. तुले दिसते ते सोडत नाही ते तुला. आता लेख्या अनुभव येलाय पिसापुटीचा. तुकारामच्या घरी पाहिलं नव्हतं का? तुकारामच्या बायकोला कसं केलं बाई? अर्ध मेलं केलं तिनं खायला नव्हतं दिलं तर. हा जा वागती तिनं भात दिला खायले. भात मागितले तुला माहित नाही का? हा तुला काय मागून राहिली? गुलाबजामुन. गंगे गुलाबजामुन दे दिले नाही तर तो काही गती खराब नाही. गंगूबाई काय हो पोरी? गंगूबाई म्हणतं का मला? लय जबर करतो बा भाद्रे. कोणाची व्हायस तू? हा तो माय बापा हे शिकवलं का तुले? आता माय गंगे कोणा संग बोलून राहिले तू? अति कोणीच नाही ना गंगे. आता बाई हे पोरगी दिसून नाही राहिले का तुम्हाला? हा पाना मुले म्हणते गंगूबाई म्हणते. हा असे माय बाप. हा कोणाची बाई हे? कुठे आहे गंगे? कोणीच नाही ना गंगे होती. काय करावं आते बाई आता तुम्ही बिलस करून राहिल्या. पिसापुटीले फेल्या जशा. काय हो पोरी का हो मला गंगूबाई म्हणतं? हा कोणाची आहेस तू? चाल करतो मायजोड. मला मायजोड जाऊन काय करता गंगूबाई? चला ना घरी भूक लागली ना मला. हा पाव आधी बाई भेट कुठे कोणाची बाई? पावडी हसते गावची. हा तुला भूक लागली जरा तो घरी जेवायले. मला काय म्हणून राहिली? मिळालंच आहे ना वजात्र. कोणाला कायचं जाय बाई इकडे तिकडे मला सुचून नाही राहिलं. गंगे तू कोणासंग बोलून राहिली? गंगे होती कोणीच नाही ना. गंगे रंग काय करा पिसापुटी मामांग लागली घेऊन तुम्ही राहिले. येऊ मोठी पोरगी दिसत नाही तुम्हाला? काय उभी आहे आता बाई. गंगूबाई गुलाबजामुन. पिसापुटी आली. घरात घुसून कुठे म्हणतं काही दिसून नाही राहिलं गंगे. हे पाय बिशे हे पाय
तो माई काही दुश्मनी नाही. मला तू दिसून नाही राहिली. माघारातून चालली जाय. तुला मी सांगतो पिशे, मला तुला सबन माहित आहे. आपण एकाच वयाचे हाव. पिशे गंगेच्या घरी जाय. माघारी गुलाबजामुन नाही, माघारी खायची सोय नाही. मी तू पैसे हाव. आतेबाई माघारी काला धाडता कशात आतेबाई इकडे या. पिसाबुडी पाकशी असते. घरात चाललं काय पाहून राहिला? तुम्हाला दिसत नाही का? एवढी कुठे झाडता आतेबाई. गंगे मी फक्त तुले दिसतो, फक्त तुले. चल घरी, मला भूक लागली. चल गंगे, भूक लागली मले. किती वर्षाची मी उपाशी आव. चल गंगे, भूक लागली मले, भूक. आतेबाई वाचवा ना आतेबाई. कुठे तवा दिले मला तर काही दिसून नाही राहिलं. गंगे तू हवेत कोण उडून राहिली? गंगे आता कोणीच नाही ना. कोणीतरी वाचवा गंगेले. काय करू कसं करू? कुठे आहे बिशे तू? गंगे गुलाबजामुन. अहो माय बाई, पण म्हणतो तू पण पोरग साजरा आहे का? मग आता लोक लग्नाचं करून राहिलं, पोरगी कोण नाही दिली त्याला? कोण एवढा मोठा घरचा सिरी म्हणतो आहे, म्हणतो एकुलता एक हाय म्हणतो. काय घोडबंगल का आहे? मग 35 वर्षाचा वय लोक कोण राहिला, आज लोक कोण पोरगी भेटली नाही. अहो माय बाई, साजरा आहे ना पोरग. तुम्हाला सांगतो ना, ती आमची पिंकी नाही का, माई सून नाही का, तर तिचाच भाऊ आहे ना, सख्खा भाऊ आहे ना, एकुलता एकच आहे ना. साजरा आहे ना, दिशाने साजरा आहे, घरचाही साजरा, खाता पिता आहे. काही शिकेली आहे म्हणते, ग्रॅज्युएट व्हायला वाटते बाई, काय माहिती, पण हा शिकेलाय. नोकरी काऊन नाही करत पोरग? काय करते पोरग? काम धंदा काय, दुकान गिकान आहे का? शेती आहे ना त्याच्या घरी, वावर आहे ना. 8 एकर वावर आहे ना, 1 लाख आहे ना. अजून काय पाहिजे? महापुरीले नोकरीवाली येऊन गेले म्हटलं पाहून. आता पराच्या दिवशी सरकारी नोकरदार आलता. मग 8 एकर वाल्याला देत नाही मी पोरगी माई. काही नका सांगू बाई, मन कर ना बाई. मी म्हणलं लय साजरा संबंध आहे का? एवढ्या तातडीनं मला बोलावून घेतला लागे. महापुरीले नोकरीवाली येऊन राहिले म्हटलं पाहायले. काही बी मी का शेतकऱ्याला देणार आहो का? 8 एकर अशी 100 एकर त्याच्या घरची इस्टेट वाया चालली. काही बी माय बाई, मी नाही देत नाही पोरगी. शेवटी राहून गावातच राहणार आहे. माई पोरगी खेळत नाही राहत. तुम्हाला तर माहिती आहे, तिच्या पायाच्या नखाली माती लागली तर तिला इन्फेक्शन होते. मग एवढ्याला फोळा येतात मग पोरीच्या अंगावर, इन्फेक्शन होते तिला मातीचं. मग आणि खेळात कशी राहणार आहे? मातीत नाही राहत नाही पोरगी. माय बाई, अव मी सांगतो ना तुले, साजरा आहे ना. तो सासूले विचार, तो सासूच्या नात्यातच काय ते गंगूबाई, आणि तिच्या सुनेचा भाऊ आहे, नात्यातल्या नात्यात होते. पायल देखील आहे, काही दांडा पेंडाचा विचार नाही करा लागत. काय नाही, पोरग साजरा आहे ना बाई, पायण्यातला आहे ना. लय तुला नोकरदार भेटीन, सरकारी नोकरीवाला भेटीन, पण असं भेटीन का मग? काय चौकशी करशील तिकडे मुंबई पुण्याला असला, एकला राहतीन, काय चौकशी करशील त्याची? माय बापाची चौकशी करशील का त्याची? ते लय माय बाप साजरे आहेत, लय घरदार साजरा आहे, पण ते नगीन ज्याच्या गळ्यात बांधा लागते पोरीले ते कसं आहे, त्याची कशी चौकशी करशील? ते सबन पायल देखील आहे ना. नाही हो बाई, चौकशी काय माय बाई? चौकशी तर बाई मला माया चुलत वहिनीचा बहीणच्या पुतणीच्या देर अमेरिकेत होता, तत्ती जाऊन बाई पोरीवाल्यानं चौकशी केली. मग चौकशीचा नका विचार करू तुम्ही. आणि मा पोरगी एकुलती एक आहे, 4 जण आहेत मा घरी, तुम्हाला माहित आहेत ना. तिचे चुलते 4 म्हणून एक पोरगी आहे म्हणलं, 4 पोरच पोर आहेत, एकलीच माई पोरगी आहे. किती लाडकी आहे बाई. मग देरायची लेकरं किती लाड करतात तिचा बहीण म्हणून. मग एकुलती एक बहीण आहे ना तिले, 4-5 भाऊन एकच बहीण आहे ना. तेच नाही म्हणतील, पाहिजे पाहिजे लेकत. तुला काय वाटलं आम्ही साधा बोळा हा म्हणून लगे काही करावं नाही? मन कर ना बाई, बरोबर नाही असं. जाय बाई, आता सांगितलं बाई कुसुम म्या तुले नाही पटत. जाय मग, याच्यापेक्षा साधा संबंध तुला भेटत नाही बाई, मी सांगतो. पोरगी भरली चकण्या डोळ्याची, एक डोळ्या फिरवते, मी म्हणते महापुरीला आमका येते पाहायला, ढमका येते पाहायला. अबा पाहायला तर दुनिया येते, पसंत करून राहिलं का कोणी? पसंत करत होता तर कायलीची पोरगी 30 वर्षाची झाली असती वरी. पाय बाई कुसुम, आपलं म्हणून दाखवला बाई, मग विषय काढला तर काही नाही. काय विषय काढला म्हणजे काय झालंच पाहिजे असं काही नाहीये. तुले पसंत नसेल तर राहिलं माय, तुही पोरगी आहे, मी काय जबरदस्ती थोडी करतो. अहो माय, हे बाई तर चालली ना, म्हणलं जरा शिक मला भाव देईन. म्हणे नाही बाई, करा संबंध माल्यावर करा, मी गॅरंटी घेतो असं काही म्हणीन. मग माई पोरीचं जर सासरी जर तिचा ठाव राहीन म्हणून मी म्हणलं माहिती, तिच्या पायाला इन्फेक्शन होते म्हणून मातीचं.
नाही तर माई पोरगी तर रातून दिवस वावरायला जाते, काचा इन्फेक्शन होते. त्या फेरक्या डोळ्याची कोणी पसंत नाही करून राहिलं ना. मी तर म्हणतो चकण्या डोळ्याची कुठी देऊन द्या. जाय तिकडे मा डोक्याचं काव जाते, थै 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 नाचते निरा कट्टी मा डोक्यावर. हा आता म्हणलं माय माय हो, शेवटी पोरीचं असं सांगता येते का वाव गो कोणाले कोणाले म्हण लागते माय पोरगी साजरी जाय. आता काहीतरी तिचे हात पिवळे करून आहेत मुली. आता ही बाई फुगली का व? ओ माय ओ बाई हो बंद कर ना बाई. काय हो आता तर माय तुम्ही तर शाळेने रागच भरल्या. आपल्या आपणच हा तुम्ही मापुरीचा चांगलंच पाहिजे. तुम्ही संबंध दाखवला म्हणजे त्यात काही खोट असणार आहे का? मला पुरी गॅरंटी आहे. मी तर डोळे लावून पोरगी देतो. तुम्ही म्हणसान जंगलात देवनात. मी म्हणेन मन करणार बाईने संबंध पाहिला ना काहीच नाही पाहा लागत. चौकशी तर दूरच दूर. तिचा बापही चौकशी नाही करत. तुमच्या पुढे आलं का? त्यातली गोष्ट सांगून राहिली मी तुम्हाला. आपल्या पोरीचे सांगून द्यायला लागेल ना. आपली पोरगी नाजूक साजूक आहे तुम्हाला तर माहित आहे. किती नाजूक आहे माय पोरगी. मातीचा कण लागला पायाले की इन्फेक्शन होऊन एवढाले फोडे येतात तिच्या पायाले. सांगा म्हणून काय जी आहे गाठीची नाही तर काय व. पण तुम्ही म्हणता पोरग साजरा आहे नाही मग काय पाहा लागते मा. दाखवून देऊ ना. दाखवायला काय जाते पाय बाई. ह्या पाय मला वाटलं म्हणून म्या विषय काढला. तसं काही नाही. दाखवून देशील दाखवून दे, नाही देशील तर नको देऊ. तुही पोरगी हाय बाई. मी काय जबरदस्ती थोडी करणार हाव. एक वरी पोरग येलाय होती. तिचा भाऊ तिचे आई बाबा येलाय म्हणून म्हटलं. म्हणून तुला एवढ्या तातडीनं बोलावलं म्या. पाहून घ्यायला काय चाललं. माधुरीले बोलावून घे आणि दाखवून द्यायला जाते पोरगी. चालते ना मग. ह्या पा मग मी तिच्या बाबाला फोन लावतो तुमच्या शब्दा खातीर. कारण तर तुम्हीच दाखवल्यावर काय मी काय नाही म्हणू माय. नाही नाही तुमच्यावर पुरा विश्वास आहे मला. तसं तर मा पोरीले लोय बाई सरकारी अफसरच येऊन राहिले. मग योग तो बाई कोणत्या मोठ्या कंपनीचा मालकच होता बाई. आम्हाला घरी आल्यावर माहित झालं माय. आम्ही म्हणून कंपनीत अशील बाई. घरी आल्यावर कळलो त्या कंपनीचाच मालक होता. बाई 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 ओसा गोरा पान की माय बाई गुलाबाचा पाकडू काय निघीन त्याच्या पुढे. अहो पोरी नाही तेवढ्या नाजूक. एवढं पोरगो नाजूक होतं. पसंत केलतो ना त्यांना आपल्या माधुरीले. पण बाई ते काय झालं त्याच्यानं त्या ग्रहाले मंगळ लागेल होता. त्याच्यानं भटजीनं सांगलं त्याला 2 वर्ष लग्न करू नये म्हणून राहिलो. तो म्हणे मी वाट पाहतो म्हणे. सांगा आता आपण पोरीची जात ठेवायला पुरते काय. आता टिक्का लागला का काय झालं. मग टिक्का लावा म्हणलं तर म्हणे नाही. म्हणाल बाई असं नाही हे नाही पुरत. तू किती गोरा चिट्टा असला तो घरी कंपनीचा मालक नाही काही असला तर तो घरी. आपण काय आले त्याच्या नावानं पोरीला ठेवा म्हणून. नाही तर तुम्हाला सांगतो असे मोठे मोठे संबंध येऊन राहिले म्हणलं मा पोरीले. दिशाला किती साजरी आहे मावर गेली ना. त्याच्या गावात कोणी म्हणते हे पोरगी बाई बाई खूपसुरत दिसते ना बाई. हो फक्त पायाच्या वेळेस तिले म्हणा चष्मा लावजो म्हणा. नाही त्या डोळ्यासाठी संबंध उगतात ना. किती कस पोरीचा मोठेपणा सांगेन. बेरक्या डोळ्याची चालली मोठी माई पोरगी अशी माई पोरगी तशी. लय झाले कंपनीचे मालक तर काही एखाद्या चपराशाने घेऊन नाही केली आज लोक. 30 वर्षाची पोरगी घरी झाली. पप्पा भल्ले बाई बाया आगावर राहतात. जे हाय ते मान्य करतच नाहीत मोठेपणा. जाय मी दाखवून देतो नाव काढलं तर जाय. पसंत केला तर करा नाही तर आपण काय कोणाच्या मधात पडा. बरं झालं बाई या माधीले संबंध आला. तिच्या बापाले फोन लावतो. दोघंही बापले काय बोलावून घेतो आणि जाय तिकडे माय बाई. आता हे म्हणतो हुकूच नका देऊ म्हणतो. काही झालं तर चालते. माधुरीला म्हणतो बाई डोळ्याला चष्मा नाही पट्टी बांध तो संबंध व्हायलो.